जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. पाय कदापि तुझा तो ढळू न देणार, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. उजव्या हाताला तुझ्या प्रभू सावली आहे तुला, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. ग सा प ग सा नी, सा रे सा प ध प म नी, नी ग रे म ग सा नी, ग सा रे ग म ध प. सर्व संकटात प्रभू करील जीवाचे रक्षण. आजच्या मननाकरिता देवाचे वचन यशया 58:10 आणि 11 ही वचने. यशया 58:10 आणि 11 ही वचने. जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यास देशील, दुःखग्रस्त जीवास तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. तो अवर्षण समय तुझ्या जीवास तृप्त करील, तुझ्या हाडास मजबूत करील. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. शिववाणीच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावामध्ये सलाम. आज प्रभूचे वचन बघितले आहे यशया याचा 58 अध्याय वचन 10 आणि 11 या वचनांमध्ये. आज आपण पाहतो की जेव्हा आमच्या जीवनामध्ये देवाबद्दल खरी प्रीती आणि इमानदारी जर आहे आणि दुसऱ्यांचे चांगले करण्याची जर आमच्या जीवनामध्ये जर चिंता आहे, जसं या वचनांमध्ये आपण पाहतो, जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यास देशील, दुःखग्रस्त जीवास तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल आणि निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल. होय, या वचनानुसार परमेश्वर आमचे जीवन आशीर्वादित करण्यास तयार आहे. त्याचे पूर्ण आशीर्वाद आमच्या जीवनात येण्याचे जे मार्ग आहेत ते मोकळे होतात आणि या प्रकारच्या प्रेमाचे जे बक्षीस आहेत ते या वचनांमध्ये वर्णन केलेलं आहे ते आज आपण पाहतो. पहिला जो बक्षीस, पहिला जो काम आहे परमेश्वर जो आमच्या जीवनामध्ये करणार ते म्हणजे त्याच्या तारणाने आणि आमच्या जीवनामध्ये जो त्याचा प्रकाश दिलेला आहे त्या प्रकाशाने आमचे जीवन आनंदित आणि स्वस्थ जीवन निरंतर राहतील आणि आमच्याद्वारे अनेक लोक आशीर्वादित होतील. दुसरी गोष्ट, देवाचे
संरक्षण आणि त्याची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये प्रकट होतो आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही पाहतो आमच्या जीवनातील संकट समय केलेल्या प्रार्थनांचे देव उत्तर देतो आणि आम्हाला सावरतो, आम्हाला पडू देत नाही, आम्हाला उचलून घेतो आहे. आणि मग आपण पाहतो चौथा बक्षीस जो परमेश्वर देणार, चौथा आशीर्वाद जो आम्हाला देणार, आमच्या जीवनातील दुःखामध्ये तो आम्हाला सांत्वना देतो, तो आम्हाला उचलून घेतो. आणि आमच्या जीवनामध्ये जर अंधकार असेल तर तो अंधकार आमचा परमेश्वर दूर करतो. आणि पाचवी गोष्ट आपण पाहतो की देव आम्हाला आपले सामर्थ्य देऊन आमचा चालक तो स्वतः बनतो, आम्हाला तो चालवितो आणि आमचे जीवन फलदायी जीवन आमचं देव बनवितोय. पण जेव्हा आम्ही या सर्व गोष्टींना आम्ही प्राधान्य जर देऊ, म्हणजेच आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यांस देऊ, दुःखग्रस्त जीवास तृप्त करू, तर आमच्या जीवनामधील अंधकार परमेश्वर झडकवेल, निबिड अंधकार मध्यान्हासारखा तेज करील. हा प्रभूचं वचन आम्हाला सांगतोय. त्यानंतर 11वं वचन आपण पाहतो, त्यामध्ये प्रभूचं वचन सांगते की परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, तो अवर्षण समय तुझ्या जीवास तृप्त करील, तुझ्या हाडांस मजबूत करील व तू भरपूर पाणी दिलेल्या मड्याप्रमाणे होशील आणि कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील, असं देव आम्हाला सांगतोय. आम्हाला भुकेल्यांस आम्हाला तृप्त करायचं आहे, आम्हाला त्यांना जे दुःखात आहेत त्यांना तृप्त करायचं आहे, त्यांना सांत्वना द्यायचं आहे. तर आमच्या जीवनामध्ये देव आम्हाला प्रकाशित करतोय. या आपण प्रार्थना करू. जीवित दयालू पिता, आम्ही धन्यवाद देतो या वचनांसाठी. प्रिय बाप्पा, आज आम्ही प्रभू प्रार्थना करतो. आम्ही प्रभू परमेश्वर पिता भुकेल्यांस प्रभूजी आम्ही जे चांगले ते द्यावे, दुःखग्रस्तास आम्ही तृप्त करावे, असे जीवन जगून तुला संतोष व्हावे, तुला गौरविले जावे असे जीवन जगण्यास तू आम्हाला सहाय्य कर प्रभू. आणि प्रभू, जर आम्ही अशा प्रकारचं जर जीवन जगू तर तू आमचा सततचा मार्गदर्शक होणार आहेस. अवर्षण समय आमच्या जीवास तृप्त करून आमच्या हाडांना मजबूत करतोस, म्हणजेच उत्तम आरोग्य देऊन आमच्या जीवनाच्या द्वारे अनेक लोकांना प्रभू तू आशीर्वादित करतोस. प्रभू, तुला धन्यवाद देतो आणि ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, स्वीकार कर. आमेन. जाणे तुझे करील सुरक्षित सदा, दिवस आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हिले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. साठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.